हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आता सकाळचा वेळ आहे आणि सकाळची सगळी कामं आवरून झाली आणि मी आत्ता व्लॉगला स्टार्ट केलं आहे. सकाळची कामं म्हणजे जे बेसिक असतात, झाडू हे ते सगळं करून झालेलं आहे आणि बाळ झोपलेलं होतं तर मी पटापट आवरून घेतलं. आता उठलेलं आहे तर इथेच आहे, तुम्ही बघू शकता माझ्याकडे बघत आहे, मी बोलत आहे तर. आणि त्याच्याचसोबत आता वाजले 10. तर आता फक्त मला जेवण बनवायचं आहे. भात बनवून झालेला आहे आणि कपडे मशीनला लावले आहेत. तर मशीन पण तिकडे आवाज देत आहे की कपडे झाले, वाळत घाला. तर आता ते वाढवायचे आहे आणि त्याचसोबत बाकीचं थोडं छोटं मोठं आवरायचं आहे. कारण सकाळी मी फक्त आंघोळ वगैरे करून घेते आणि मग आपलं आवरत असते. कारण आंघोळ एक मेन असते की हा जागा असताना आंघोळ होऊ शकत नाही. आणि त्याचसोबत आज वातावरण खूप विचित्र झालेलं आहे. सकाळी उठले तर असं वाटलं की सकाळ झालीच नाही आहे, खूपच विचित्र वातावरण आहे. तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळात. पूर्ण पावसाचा मोसम आहे, माहिती नाही आज किती पाऊस येणार आहे आणि किती नाही, कसं वातावरण राहते सायंकाळपर्यंत. आता तर सकाळच आहे. तर चला, तुम्हाला भेटतेच थोड्या वेळात. कपड्यांचं वगैरे बघते आणि याचा आवरते कारण याची आंघोळ वगैरे व्हायचीच आहे. तर आम्हाला बघून बघून हसत आहे असं. हे बघा, कारण बोलत आहे ना, त्याला वाटत आहे काय करत आहे ही. कारण मी असं त्याच्यासोबत फर्स्ट टाईमच व्हिडिओ बनवत आहे, नाहीतर कसं स्टँडला लावून देते मोबाईल आणि चालू असते व्हिडिओ. तर चला, भेटतेच तुम्हाला थोड्या वेळात. वातावरण खराब आहे पण तुम्हाला दाखवते ते बघा, 10 वाजले आहे आणि वातावरण खराब आहे पण गरम होत आहे कारण तसा पाऊस अजून पडलेला नाही. आणि याची इथे चालू आहे मस्ती कारण याचं आता आवरायचं आहे. मालिश, आंघोळ हे ते. आत्ताच उठला बाबू झोपून. तर चला. इथे आता विचार केला की तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते, तर तुम्ही बघू शकता मोसम कसा आहे. आणि त्याचसोबत सगळी कामं झाली आहेत आवरून. मग इथे ना रुजुलची आजी येणार होती आज, त्याच्यामुळे आज कामं पण लवकर केले होते कारण त्यांना घ्यायला जायचं होतं. तर हे सकाळी निघून गेले. मग इथे आता तुम्ही बघू शकता मी आपले थोडेफार जे काम आहेत ते आवरून घेत आहे. आणि इथे ना थोडे भांडे वगैरे पण होते, तर ते पण मला क्लीन करून घ्यायचे होते. आणि हा व्हिडिओ खूप दिवसाआधीचा, दिवस नाही महिनेच झाले याला. तसाच पडून होता मोबाईलमध्ये, एडिट करून टाकायला काय वेळच नाही मिळालं. मी त्याच्यानंतर मिनी व्लॉग्स टाकत होते जे आता कंटिन्यू चालू होतं. याची काही म्हणजे आठवणच नाही आणि वेळ नाही राहत ॲक्च्युली. कारण हे बाळ असलं की त्याच्यासोबत काय होतच नाही मॅनेज. मग त्यांना याची खूप आठवण आली होती तर ते यांना भेटायला आले होते. तर तेच इथे बसले होते. मग इथे आमचं जेवण वगैरे सगळं झालं तर मी ते भांडे धुत होती आणि तेच थोडंफार बोलणं चालू होतं, म्हणून तुम्हाला माझं तोंड पण हलताना दिसत असेल. तर ना माझ्या व्हिडिओचीच काहीतरी गोष्ट चालू होती. कारण मी कसं जेव्हा माझ्या सासरचे वगैरे येतात तेव्हा मी जनरली जास्ती व्लॉग वगैरे बनवत नाही. तुम्ही पण बघितलं असेल कारण मला ना कम्फर्टेबल नाही वाटत, वेगळंच वाटते जरा त्याच्यामुळे. तर आज इथे कॅमेरा लावलेलाच होता तर शूटिंग चालू होती. तर तेच मला काय बोलत होते की काय करता असं तसं. तर मग यांची पण ऑफिसला जायची वेळ झाली होती तर हे निघतच होते. तर हे बोलले की नाही म्हणे ती यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बनवते, तसं तसं सांगत होते. मग त्यांना पण दाखवलं की असे असे व्हिडिओ आहेत तर तू तुझ्या नातवाला तिथे बघत जा म्हणून. मग तेच त्यांना ते चॅनलचं वगैरे सांगत होते. तर तेच इथे आता यांचं बोलणं चालू होतं. आणि रुजुलला कसं आता नवीन फेस होतं तर हा एकदम त्यांच्याकडे जायला नाही बघत होता कारण त्याला ओळखायला म्हणजे येते घरचे कोण असे जे डेली दिसतात आणि ते असते छोट्या मुलांचं. मग थोड्या वेळानंतर काही वेळाने गेला होता त्यांच्याकडे. पण तेच थोडं असते
मी दिसली की मग थांबायचं नाही आणि असं. तर इथे आता तोच उठलेला होता तर मी त्याच्याकडेच जाऊन बघत होते, कारण हे इथे बसले होते. तर मी भांडे वगैरे धुवून झाले तर म्हटलं चल एक चक्कर बघून येते उठला की काय. तर तिकडेच जाऊन बघते आता. तर मग उठलेला होता तर मी घेऊन आली. तर त्यांना दिसलं की भांडे धुत आहे आणि तो काय जात नव्हता. तर एक दोन भांडे ना धुवायचे राहिलेले होते तर मग त्यांनी ते धुवून घेतले आणि मी याला पकडून ती उभी होती. मग त्यांनी थोड्या वेळाने त्याला जबरदस्ती घेतलं तर मग थोडं इकडे तिकडे दाखवलं तर मग राहिला. कारण असतेच आजीला की आपल्याकडे आलं पाहिजे बा म्हणून. तर मग त्याच्यानंतर त्यांनी घेतलं आणि यांना ऑफिसला जायचं होतं. हे हाफ डेच जाणार होते, लेटच झालं होतं. तर तेही तिथे तेच बघत होते राहते की नाही राहते की नाही. ते पण त्याला थोडं एंटरटेन करत होते. पण मग त्यांनी थोडंसं घेतलं आणि इकडे तिकडे बाहेरचं हे ते दाखवत होते. तर मी थोडं पटकन किचन वगैरे आवरून घेतलं. आणि इथे आता तुम्हाला जर थोडाफार आवाज येत असेल तर मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देताना इथे ओरडत आहे. तर मी म्हटलं जाऊ दे आता किती दिवस ठेवायचं व्लॉगला, आता मला कंटिन्यू पण करणं गरजेचं आहे. तर चला मग हे असं होतं आजचा दिवस. आणि तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडेल तर एक लाईक नक्की करा. तर चला मग भेटू आपण अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्लॉगला तुम्ही एन्जॉय करा. बाय, टेक केअर.